माझ्या आजी हिराबाई मार्तंडराव घनवट यांचे भाऊ आनंदराव कुटे. तर ते पुण्यामध्ये रविवार पेठेमध्ये राहत होते. तर त्यांच्या या निशा वहिनी आमच्या आता ज्या आल्यात निशा कुटे, या त्यांच्या नातसून लागतात. तर त्यांचे सासरे बाळासाहेब कुटे, बाळासाहेबांचे मुलगा धनंजय कुटे, जो माझा भाऊ लागत होता, तो आता या गेल्या कोविडमध्ये दुर्दैवानं एक्सपायर झालाय. आणि या निशा वहिनी. तर तुम्हाला योगेशनी म्हणजे आता गुरुदत्तच घरातलं नाव योगेश आहे, त्यामुळे योगेश येतंय माझ्या तोंडात. तर गुरुदत्तनी सांगितलं होतं तुम्हाला थोडी हिस्ट्री त्याच्याविषयी, तुम्हाला पादुका पण दाखवल्या होत्या, त्या सगळ्या यांच्याच घरामध्ये आहेत. महाराजांनी जेव्हा शेवटचे कपडे चेंज केले ते सगळे ह्यांच्याच घरामध्ये आहे. आणि आपलं आज खूप मोठं सौभाग्य आहे की त्या घरातली व्यक्ती आज आपल्याला ते सर्व सांगायला आपल्या समोर येत आहे. तर निशा वहिनी या खूप अतिशय ऊर्जापूर्ण स्त्री आहे असं मला जाणवलं. कारण जेव्हापासून माझी त्यांची ओळख झाली, माझ्या बहिणीच्या लग्नात त्यांनी खूप मदत केली आम्हाला. त्यावेळेस माझी आणि त्यांची खूप मैत्री झाली. ऍक्च्युली नातं होतं पण मैत्री आणि ओळख खूप झाली. त्यावेळेस मला कळलं की त्यांच्यामध्ये खूप ऊर्जा आहे, दुसऱ्याला मदत करण्याची पण खूप आतुरता असते. आणि आता त्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी त्या इतक्या उमेदीने जगत आहेत. कुठल्या तरी ज्वेलर्सच्या दुकानात त्या मार्केटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत सध्या. आणि त्यांना योगासनांचं पण खूप आवड आहे. त्यांनी योगासनाचा शिकवण्याचा जो डिप्लोमा असतो टीचिंगचा, तो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून केला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे, खूप छान मार्क्स मिळून. आणि त्या रोज सकाळी आदित्य योगा नावाचा त्यांचा क्लास आहे, त्या ऑनलाईन योगा क्लासेस सुद्धा घेतात. त्याच्या आधी ते स्वतः 1 तास स्वतः आधी योगा करतात आणि मग क्लासेस घेतात. शिवाय नोकरी आहे, एक मुलगा एक मुलगी आहे. हे सगळं सांभाळून महाराजांची सेवा त्या करत असतात. बाकी सर्व महाराजांचं त्या सांगतीलच. सुस्वागतम निशा वहिनी, तुमचं सर्व. धन्यवाद ताई. मी आता नवरात्र चालू असल्यामुळे देवीचे आणि आपल्या सर्व परिवारांचे आशीर्वाद घेऊन एक छान छोटस गीत गाते. नंतर मी महाराजांच्या अनुभवाला सुरुवात करते. जगदंबेचं दे माझा आशीर्वाद म्हणून गीत आहे, ते मी आता गाते. दे माझा आशीर्वाद अंबे, दे माझा आशीर्वाद, तुझा ध्वनी हा मंदिरी निघता, आतुरले मना नयनी बघता. तुझा ध्वनी हा मंदिरी निघता, आतुरले मना नयनी बघता. सुख वाटे मज त्यात अंबे, दे मज आशीर्वाद, दे मज आशीर्वाद अंबे, दे मज आशीर्वाद. सिंहासनावर अंबाबाई सोनी, सांग प्रार्थना करू कशी मी. सिंहासनावर अंबाबाई सोनी, सांग प्रार्थना करू कशी मी. लावणी आरती वात अंबे, दे मज आशीर्वाद, दे मज आशीर्वाद अंबे, दे मज आशीर्वाद. हळदी कुंकू पुष्पे घेऊनी, धूप दीप नैवेद्य दाऊनी. हळदी कुंकू पुष्पे घेऊनी, धूप दीप नैवेद्य दाऊनी. वंदन तुझ चरणास अंबे, दे मज आशीर्वाद, दे मज आशीर्वाद अंबे, दे मज आशीर्वाद. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्त गरजती अति प्रेमाने. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्त गरजती अति प्रेमाने. ठेवूनी मस्तकी हात अंबे, दे मज आशीर्वाद, दे मज आशीर्वाद अंबे, दे मज आशीर्वाद. मी कैलासवासी श्री आनंदराव बळवंतराव कुटे, त्यांचे चिरंजीव श्री यशवंतराव आनंदराव कुटे, त्यांचे चिरंजीव म्हणजे माझे पती श्री
कैलासवासी धनंजय यशवंतराव कुटे यांची मी धर्मपत्नी. माझा काहीतरी कर्म चांगलं असल्यामुळे किंवा कुठली तरी पुण्याई माझ्या नशिबात असल्यामुळे मला या घराण्यामध्ये शुश्रूषा होण्याचा योग आला. मला शंकर महाराज ह्या व्यक्तिमत्वाविषयी कुठलंही ज्ञान नव्हतं, कुठलीही माहिती नव्हती. मी सासरी आल्यानंतर मला त्या व्यक्तिमत्वाची, त्या संतांची ओळख झाली. तसं मी लहानपणापासून संत गजानन महाराज, त्याच्यानंतर स्वामी समर्थ यांची सेवा करत आले. आणि मी एका गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थांना माझं गुरु म्हणून मी मान्य केलं होतं. त्या योगायोगाने मी कदाचित इकडे आली असेल. त्यानंतर माझी द्विधा मनस्थिती झाली की गजानन महाराजांचं करावं की शंकर महाराजांचं करावं की स्वामींचं करावं. अशा द्विधा मनस्थितीमध्ये 2-3 वर्ष गेली. मी तिघांचं करत होते. सासरे गुरु असल्यामुळे त्यांची सेवा, लहानपणापासून गजानन महाराजांचं वडिलांनी दीक्षा दिल्यामुळे त्यांची सेवा, नाशिकला बहिणीकडे आल्यामुळे स्वामींची समर्थांची सेवा, असं माझं चक्र चालू होतं. मग कालांतराने मला म्हणजे ज्ञात झालं की आपल्या घरात जे गुरु आहे, आपला जो कुलाचार आहे, तोच आता पूर्णपणे करायला हवा. आणि त्यानुसार मग मी शंकर गीता पारायण सुरू केली. काळांतराने मग हळूहळू मी आमच्या आजी सासूबाई राधाबाई आनंदराव कुटे यांच्या सहवासामध्ये खूप वर्ष राहिल्यामुळे त्यांच्याकडनं मी शंकर महाराज एक साधारण व्यक्ती होते की असामान्य व्यक्ती होते, हे मी त्यांच्याकडनं हळूहळू ज्ञात करून घेतलं. तर त्यांनी त्यांच्या याच्याने जे मला अनुभव सांगितले त्यांच्या आयुष्यातले, ते मी आपल्या पुढे कथन करते. त्या म्हणाल्या की त्यांचे पती आनंदराव हे 11वी त्यावेळेस जी 11वी होती ती फायनल इयर असायचं. त्यावेळेस ते कॉलेज करून रस्त्याने येत असतात, नगर रोडनी येत असताना घरी त्यांना अचानक असं वेडगळसर कपडे फाटलेले, शरीर अष्टावक्र असलेले अशी म्हातारी व्यक्ती रस्त्यात भेटली. ते जरा भांबरून गेले की बा कोण येते, आणि त्यांना काही सुचलं नाही. तर त्या व्यक्तीने यांच्याकडे सिगारेट मागितली. यांना काय, हे मनात म्हणतात मी तर कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि ही व्यक्ती माझ्याकडे सिगारेट का मागते. नंतर मग महाराजांनीच त्यांच्या जवळच्या 2 सिगारेट त्यांच्या हातात दिल्या. त्यांना काही उलगडा झाला नाही. त्यांनी त्या घेतल्या आणि ती व्यक्ती निघून गेल्यावर त्यांनी त्या तिथंच फेकून दिल्या. ते म्हणाले मी कॉलेजचा मुलगा आहे, मी काही सिगारेट पित नाही, हा वेडगळ माणूस दिसतोय, मला तो सिगारेट देतोय, असं समजून मनातल्या मनात त्यांनी हा विचार केला आणि त्या सिगारेट तिथंच टाकून ते घरी निघून गेले. त्यावेळेस ते नगरलाच राहत होते. आणि मग त्यांच्या आईला घरी जाऊन त्यांनी सांगितलं की अगं आई, मला असा वेडगळसर माणूस भेटला, त्यांनी 2 सिगारेट दिल्या, पण मी कुठे सिगारेट पितो, मी दिला फेकून. मग त्यांच्या आई ह्या खूप अशा धार्मिक मनोवृत्तीच्या, कर्मठ, शिस्तप्रिय अशा देवधर्म करणाऱ्या होत्या. मुळात त्या पूर्णपणे शिक्षण त्यांचं असं झालेलं नव्हतं. अडाणी म्हणतो आपण त्या शब्दाला, त्या व्यक्तींना तसं. तर त्या अडाणी होत्या, पण त्यांना जे काही संस्कार होते ते इतके उत्तमाचे होते की त्या सकाळी पहाटे 3ला उठून पाणी न पिता सगळं सहकाचा प्रांतविधी आटोपल्यानंतर ज्या देवपूजा करत असायच्या, घरच्याच झाडांची फुलं वगैरे सगळं संगीत त्या देवपूजा करायच्या मनोभावे. आणि महाराजांना म्हणजे घरातल्या सगळ्या देवतांची पूजा अर्चा झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्या पाणी ग्रहण करत होत्या. इतकं त्यांचं कर्मठ आणि कठीण व्रत होतं. आणि तत्पूर्वी त्यांचे मिस्टर हे सिव्हिल इंजिनियर होते इंग्रजांच्या काळामध्ये. तर पुण्यामध्ये जे येरवडा साईडला पुण्या स्टेशनहून निघतो, तिथं जो जुना पूल आहे, त्या जुन्या पुलावर 2 सिंह दगडी बांधलेले आहेत. तर दगडी सिंह बांधलेला जो पूल आहे, तो इंग्रजांच्या काळात आमच्या त्या म्हणजे सासऱ्यांच्या वडिलांनी त्या काळी तो बांधलेला होता. आणि आजही ते सिंह त्या स्थितीत जसेच्या तसे उभे आहेत. ती आम्हाला एक अपूर्वाईच आहे त्यांच्या त्या केलेल्या कामांची. आणि त्या काळातले ते सिव्हिल इंजिनियर होते. त्यांचं अकाली निधन झालं. नंतर मग सर्वस्वी जबाबदारी आनंदराव कुटेंवर येऊन पडली. त्यांना 6 बहिणी आणि ते 2 भाऊ असा परिवार होता आणि आई असं ते. मग नंतर त्यांनी शिरूरला एक घर घेतलं आणि तिथं ते स्थायिक झाले. मग त्यानंतर काही दिवस उलटले. 1 महिन्यानंतर आनंदराव कुटेंना सिगारेट एजन्सी पिवळा हत्ती 555 नावाचं सिगारेट एजन्सीचं लेटर आलं जॉबचं. आणि मग त्यांच्या आईला उलगडा झाला, अरे ते कोणीतरी अवलिया होते ज्यांनी तुला सिगारेट दिल्या, त्याच्या मागे काहीतरी गूढ रहस्य होते, त्याचा उलगडा आज आपल्याला होतोय. तुला सिगारेट कंपनीत नोकरी लागली, तेच संकेत ते द्यायला आले होते.
मग आईंनी आज्ञा केली की बघ, तुला परत नगर रस्त्यावर जर कुठे ते भेटले तर त्या आवलीला घरी घेऊन ये, आपण त्यांची सेवा करू. आई जरा धार्मिक असल्यामुळे त्यांना संकेतांची जाणीव होती. मग त्यानंतर आनंदराव कुठे नगर रस्त्यावर खूप असे फिरले, पण त्यांना काही गवसले नाहीत महाराज. मग एक दिवस अचानक महाराज त्यांना प्रगट झाले समोर, आणि मग ते एकदा महाराजांना तसेच घरी घेऊन आले. मग आल्यानंतर त्यांच्या आईच्याही मनात शंका आली, अरे खरंच हे तर अजागळ दिसतात, येडसर दिसतात, हे कसले महाराज, जाऊ दे आता, यांनी आणले म्हणजे असतील कोणीतरी. आणि मग त्यांनी त्यांची सेवा केली. आणि मग त्यानंतर महाराजांचं त्या शिरूरच्या घरामध्ये येणं जाणं सुरू झालं. इथं एक विशेष बाब सांगावीशी अशी वाटते की लोक देव शोधायला जातात, गुरु शोधायला जातात, पण आमच्या घराण्यामध्ये असं घडलं की देवच आमच्या शिष्यांना शोधत आमच्या लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचले. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे कुटे घराण्याचं, की देवाची शोधाशोध त्यांना करावी लागली नाही, देवच त्यांच्याजवळ येऊन प्रगट झाले. त्यानंतर मग हळूहळू कालांतराने आजोबांचं लग्न झालं आनंदराव कुटेंचं. मग काही वर्षांनी त्यांच्या बिराडाला घेऊन ते पुण्यात आले. पुण्यात ते कसबा पेठेमध्ये घमवाड्यात राहिले. तिथे 2-3 अपत्य झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला तिथं स्वास्थ्य वाटत नव्हतं. एवढ्या मोठ्या वाड्यात मी कसं एकटी राहायचं, म्हणून त्यांनी दुसरीकडे शोधाशोध केली. तर रविवार पेठेमध्ये जो हल्ली आम्ही राहतो तो वाडा, त्यावेळेस त्यांनी 1938 वगैरे साली ते शिफ्ट झाले. आणि रविवार पेठेत आल्यानंतर पुन्हा एकदा महाराजांची आणि मेहेंद्रे यांच्या वाड्यामध्ये आनंदराव कुटेंची गाठ पडली. त्यावेळेस स्वतः महाराजांनी सांगितलं की तुझ्या आईला आणि हिरा नावाच्या तुझ्या बहिणीला घेऊन तू मेहेंद्रांच्या वाड्यात घेऊन ये मला भेटायला. इथं सुद्धा आमचे लोक महाराजांना भेटायला म्हणून कधी उत्सुक नसायचे, पण महाराजांनीच आज्ञा केल्यामुळे आनंदराव कुटे स्वतः आपल्या आईला सुंदराबाई आणि बहीण हिरा आणि स्वतःच्या पत्नी राधाबाई यांना घेऊन मेहेंदळेच्या वाड्यात गेले. तिथे 5-50 लोक जमलेली होती, बसलेली होती, दारूच्या बाटल्या होत्या, गायन करणाऱ्या ताई होत्या. ते सगळं वातावरण, बाह्य वातावरण पाहिल्यानंतर आमच्या त्या आजींना वाटलं, अरे हा असला कसला महाराज बाया बाटल्या घेऊन बसलेला. त्यांच्या मनात शंका आली, आणि ती शंका त्या क्षणी महाराजांनी समोरून बोलून दाखवली, की काहींना वाटतं की बाया बाटल्या घेऊन बसलेला हा असला कसला बाबा. ते महाराजांच्या तोंडातले शब्द ऐकल्यानंतर जे माझ्या मनात ते यांच्या कानात कसं काय गेलं, ह्या याच्याने त्या सुंदराबाई अशा पटकन उठून महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाल्या. त्यांचे अष्टभाव जागृत झाले. त्यांच्या दोन्ही डोळ्यातून जरा जरा अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. महाराजांच्या चरणांवर त्यांचा अश्रुपात होत होता, थोडक्यात अभिषेकच होत होता. त्या पूर्णपणे गहिवरून गेल्या होत्या. आणि मग महाराजांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला. अगं मला माहिती आहे, ते महाराज हिंदी मधून बोलले, आप कुछ भी करने की जरूरत नहीं है, आपका पूरा परिवार मैंने संभाल लिया है, किसी बात की चिंता मत करो. असं महाराजांनी आशीर्वाद देऊन पाठीवर एक धक्का घातला त्यांच्या. त्यांचे अष्टभाव जागृत झाले. 5-1 मिनिटं त्या महाराजांच्या पादुकांवर, पायांवर, डोळ्यांमधून जे अश्रूंचा अश्रुपात अभिषेक करत होत्या ते झाल्यानंतर त्या उठून बाजूला बसल्या. कितीतरी वेळ त्या ध्यानमग्न झाल्या होत्या. आणि त्यानंतर ज्या त्यांनी महाराजांना म्हणजे चरण स्पर्श धरले, तसे परत त्यांनी कधीच अंतर दिलं नाही. सतत त्या महाराजांचा ध्यास घेत राहिल्या. आणि महाराजांनी जसे शब्द वापरले होते की मी तुझ्या परिवाराची जबाबदारी घेतली आहे, तुझ्या सगळ्या मुलींचं कल्याण मी करणार आहे, तू निश्चिंत हो, तशा त्या निश्चिंत झाल्या. तिथून पुढे आमच्या घराण्याचे सर्व सूत्रधार हे शंकर महाराजच आहे. आणि आजही मी जे काही उभी आहे ते सगळं त्यांच्या कृपेने उभी आहे. आणि मलाही तसे स्वतःचे प्रत्यक्ष भरपूर अनुभव आले आहेत. पण मी सध्या त्यांचं आमच्याकडे झालेलं आगमन, पुढं कालांतरानं त्यांचं वरच्यावर येणं, त्याच्यानंतर हिराबाईंबद्दल त्यांनी उद्गार काढले, माझा हिरा आहेस तू आणि माझा हिरा मला भेटायला यायलाच हवा, म्हणून मी तुला बोलवलं. आणि त्यांनी हिरा आजींच्याही पाठीवर आशीर्वाद दिला आणि त्या हिऱ्यासारख्या अखंड चमकत राहतील असा त्यांनी आशीर्वाद दिला. त्यांचंही त्यांनी कल्याण केलं. आणि विशेष म्हणजे ज्या ज्यावेळी ह्या बहिणींचे लग्न साठी स्थळ ठरवण्यात आले, तर महाराजांना प्रत्येक मुलींच्या स्वप्नात जाऊन तुझा पती कसा असेल असं त्यांनी महाराजांनी प्रत्येक मुलीच्या स्वप्नात दर्शन दिलं. आणि प्रत्येकीला त्यांचा आपला पती कसा असेल तो त्यांना त्यांच्या स्वप्नात दाखवला. शांताबाई, गंगूबाई, रंगूबाई, हिराबाई, कमळाबाई अशा ह्या 5 बहिणी.
पाचही बहिणींना आपापले पती आधी स्वप्नात दिसले, नंतर प्रत्यक्षात पाहायला आल्यानंतर त्यांनी बघितलं. तरी महाराज काय आहेत हे त्यांच्या लक्षात येईना. ते त्या काळाचं कदाचित परिणाम असेल. त्यानंतर एकदा त्या शिरूरच्या घरातली घटना आहे. गुरुपौर्णिमा होती. त्या सासूबाई अडाणी असल्यामुळे, मुली पण एवढे शिक्षण घेतलेलं नसल्यामुळे गुरुपौर्णिमा काय असते, तिथी काय असतं त्यांना काही अवगत नव्हतं, माहीत नव्हतं. त्यांच्याकडनं नॉनव्हेज केल्या गेलं त्या दिवशी. त्यानंतर त्या दिवशी महाराज घरात आले. त्यांनी ते चित्र बघितलं की यांनी नॉनव्हेज केलेलं आहे. महाराज प्रचंड संतापले. त्यांनी आकांतांडव केला. अक्षरशः त्यांनी स्वतःला छताला उलट टांगून घेतलं. प्रचंड मनस्ताप त्यांनी व्यक्त केला. ते कोणाच्याच हाताने सांभाळल्या जात नव्हते. सगळ्यांनी प्रयत्न केले त्यांना शांत करण्याचा, पण ते शांतच होत नव्हते. त्यानंतर हिराबाईंचा मोठा मुलगा विक्रम, तो लहान होता 6-1 महिन्याचा, त्या बाळाला महाराजांच्या मांडीवर बसवलं. तेव्हा महाराज शांत झाले. आणि मग पूर्णपणे शांत झाल्यावर त्यांनी सांगितलं की आज गुरुपौर्णिमा आहे. जगामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा सण असा हा गुरुपौर्णिमेचा असतो, आणि त्या दिवशी तुम्ही अभक्ष भक्षण करत असल्यामुळे मला ते आवडलं नाही. आणि यापुढे गुरुपौर्णिमेला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा घरामध्ये प्रत्येक गुरुपौर्णिमेला, असं त्यांनी सांगितलं. आणि त्या दिवशी महाराज स्वतःच्या वाहना पायातनं काढून स्वतःच्या डोक्यावर मारून घेतल्या. इतकं प्रचंड प्रमाणात त्यांनी स्वतःला शिक्षा करून घेतली. आपले शिष्य चुकल्यामुळे, आपले भक्त चुकल्यामुळे. तर भक्तांना शिक्षा न देता त्यांनी स्वतःला शिक्षा करून घेतली. आणि मग भक्ताला मार्ग दाखवला की गुरुपौर्णिमेला काय केलं पाहिजे. त्या वर्षापासून आमच्या घराण्यामध्ये दर गुरुपौर्णिमेला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवून साग्र संगीत महाराजांची आणि घरातल्या देवतांची पूजा केली जाते. त्याच्यानंतर असाच एक प्रसंग की आमच्या त्या आजी म्हणाल्या, म्हणजे आजोबांच्या आई म्हणाल्या ते काही वर्षानंतर की महाराज तुम्ही कायम माझ्याजवळ राहा ना. मग महाराज म्हणाले तू का काळजी करते, मी इथंच आहे. मी मारुतीच्या रूपामध्ये तुझ्या इथंच स्थापन होणार आहे, इथंच राहणार आहे. ते वाक्य ऐकल्यानंतर मग आनंदराव कुटेंनी ज्यावेळेस कालांतराने जेव्हा महाराजांनी समाधी घेतली, त्यानंतर तो पुढचा इतिहास सांगते. मग तिथं महाराजांचं मारुती मंदिर स्थापन केलं शिरूरच्या घरामध्ये, आणि त्या स्वरूपामध्ये महाराजांचं तिथं कायमस्वरूपी वास्तव्य आहे. नंतर पुण्यातले काही घटना आहेत. महाराज जेव्हा पुण्यात येत जात होते त्यावेळेस ते घरी पण येत होते. कुट्यांच्या घरी यायचे. आनंदराव कुटेंना ते बाबू म्हणून हाक मारत. त्यानंतर महाराजांच्या जेव्हाही मनात यायचं तेव्हा येणार, इकडे तिकडे पिचकाऱ्या टाकणार. त्यावेळेस राधाबाईंना त्याचा राग यायचा. त्यांनी काय त्या व्यक्तीला ओळखलं नव्हतं की ही अवलिया आहे किंवा हे कोण देव आहे. त्यांच्या लेखी एक सामान्य गृहस्थ जे शेजारी पाजारी येतात जातात, तशा याच्यानेच राधाबाई त्यांच्याकडे पाहायच्या, बोलायच्या. जसं आपण मुलाला रागवतो, चिडतो, तसं राधाबाई त्यांच्याशी भांडायच्या. कळत नाही का तुम्हाला, सगळीकडे पिचकाऱ्या मारून ठेवता, किती घाण करता तुम्ही, मला किती त्रास होतो आवरायला, असं लहान मुलाला ओरडतो तसं त्या महाराजांशी संभाषण करायच्या राधाबाई. आणि मग ते अजून चिडवायचे राधाबाईंना, आलो बघ मी त्रास द्यायला. असं करत बऱ्याच वेळा महाराजांना ज्यांना भेटायला यायचं असेल तेव्हा ते कुट्यांच्या घरी यायचे. तर घरात कोणी जेंट्स नसले तर महाराज स्वतःच उठून त्या व्यक्तीला सांगायचे की इथं महाराज नाहीये, तुम्ही नंतर या. मग आतून आमच्या राधाबाई म्हणायच्या, असं कसं महाराज, तुम्हीच तर स्वतः आहात आणि तुम्हीच सांगताय इथं महाराज नाहीये. मग ते रहस्य काही आजींना उलगडत नसायचं. महाराज उत्तर द्यायचे, अगं अजून त्याची वेळ आली नाहीये दर्शन देण्याची, म्हणून तुला नाही त्यातलं कळणार. आणि मग महाराज परत आत येऊन बसायचे. काही काही दिवस महाराज पाठवर 3-3 दिवस झोपून असायचे. आणि आजींच्या घरामध्ये परिवार म्हणजे 22 मुलं होती. नंदांची मुलं, जावेची मुलं, स्वतःची मुलं, असं 22 मुलांना घेऊन आमच्या त्या आजी सासूबाई आणि सासरे सांभाळ करत होते संसार. आणि त्या गोंधळात महाराज राहायचे, छोट्या खोल्या, तरी महाराजांना काही त्रास होत नव्हता. 3-3 दिवस महाराज पाठवरनं उठत नव्हते, वॉशरूमला आणि कशालाच नाही. आणि महाराज आजोबांना सांगायचे, मी स्वतःहून उठेल, मला डिस्टर्ब करायचा नाही, उठवायचं नाही. त्याप्रमाणे आनंदराव कुटे सुद्धा कधी त्यांना हाक मारत नसत आणि स्वतःच महाराज 2-3 दिवसांनी उठून बसायचे. आणि याच्या मागे मर्म म्हणजे, ज्या भक्तांना अज्ञानात आहे ही व्यक्ती कोण आहे त्याचं ज्ञात नसतं, अशाच ठिकाणी परमेश्वर स्वतःच वास्तव्य शोधत असतो. आणि त्या योग्य ठिकाणी तो आपलं
इतर कार्य करून घेत असत. कारण की ज्या ज्या वेळेस महाराज तिथे झोपलेले असायचे त्यावेळेस ते दुसऱ्या ठिकाणी प्रकट झालेले असायचे, त्यांचं कार्य अविरत चालू असायचं. त्यानंतर आनंदराव कुटेंना ते आनंदराव कुटे हे व्यसनी नव्हते किंवा त्यांना कुठलंही व्यसन नव्हतं. महाराजच गमतीने म्हणायचे, अरे काही नाही होत, पी जरा थोडं, त्याला काय होतं. आणि महाराज नेहमी आले की लष्कर भागातून दारूच्या बाटल्या, सिगारेटचे पाकिट, पिवळा हाती सिगारेट महाराज सतत ओढत. त्यामुळे ते सगळं बाबू म्हणून सगळं त्यांना आणून ठेवावं लागायचं. आणि महाराज मसाले पान असं सगळ्या पद्धतीने काय हवं नको ते खायचे, असं त्यांचं ते सगळं चाललेलं. पण आनंदराव कुटेंनी कधीही महाराजांना माझ्या संसारात हे कमी ते कमी, मला हे हवं मला ते हवं, कधीही मागितलं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी महाराजांकडे कधीही मागणी केली नाही संसारासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं एक अवडंबर हा प्रकार नव्हता. त्यांना कधी पोथी पुराणे जप जाप माहीत नव्हतं. ते आपले सर्वसामान्यपणे त्यांचा संसार करताना फक्त 2 तत्व पाळत होते. एक म्हणजे अंघोळ करून अखंड दिवा नंदादीप तेवत ठेवायचा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 2 ओळ्या कुठल्याही परिस्थितीत वाचल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही. आणि तिसरं एक गोष्ट महत्वाची म्हणजे ते कुठेही बाहेर गेले की त्यांचा फिरस्तीचा जॉब असल्यामुळे घरी येताना एक व्यक्ती ते नेहमी सोबत आणायचे. आणि घरी माहीत नसायचं पत्नीला. आल्यावर स्वयंपाक जर तयार नसेल तर राधाबाई जुन्या पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करून आलेल्या त्या माणसाला पाहुण्या म्हणून आदरातिथ्य करणार व्यवस्थित आणि मग त्यांना पाठवणार. हे त्यांचा नित्य नियम होता. रोज एक व्यक्ती त्यांच्या सोबत जेवायला घरी असायचीच. कधीतरी बाहेर गावी फिरस्तीला गेले तर तिकडे सुद्धा ते त्या कोणीतरी व्यक्ती बरोबर घेऊनच त्याला जेवण केल्याशिवाय जेवत नसे, हा त्यांचा कटाक्ष होता. एवढे 3 नियम ते त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत पाळत आले. आणि माहित नाही, कदाचित त्या अनुषंगाने असेल की त्यांच्या पूर्व पुण्यामुळे आनंदरावांना महाराज स्वतः येऊन भेटले. त्याच्यानंतर महाराजांबरोबर जे नवरत्न दरबार होता ते सुद्धा आनंदराव कुटेंच्या घरी येऊन त्यांच्या बैठका चालायच्या. त्या ज्या ढेकणे मामी होत्या त्या सुद्धा पूर्ण बैठकीत एकदा बसलेल्या असताना महाराजांनी त्यांच्या मांडीवर झोपून त्यांच्याजवळ दूध पिले सगळ्यांसमोर. पण त्यातलं वैषम्य असं काही वाटलं नाही. एक भक्त आपल्या यशोदा मातेकडनं बाळकृष्ण दूध पित आहे असं चित्र सर्वांना दिसलं. त्याच्यानंतर प्रधानांना महाराजांनी नास्तिकातून आस्तिकाकडे नेऊन पोहोचवलं. तर ते प्रधानांना घेऊन सुद्धा आमच्या कुटेंच्या घरामध्ये आलेले होते. प्रधान सुद्धा त्या काळात आमच्या घरी येऊन गेलेले आहेत. त्यानंतर महाराजांनी प्रसंग प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला भोगावेच लागतात, हे सुद्धा आमच्या घराण्यामध्ये घडलेलं आहे. आता आमच्या आजोबांचा अपघाती मृत्यू झाला, पण त्यांचं कर्मभोग असं हे त्यातनं दृष्टीपथास येतं. मी ते काय पुढच्या भागात व्यवस्थित विवेचन करेन. त्याच्या आधी मग महाराजांचं ज्यावेळेस समाधी घेण्याचं मनात आलं त्यावेळेस ते फक्त सगळ्या भक्तांना म्हणायचे की आता वस्त्र बदलायची वेळ आलेली आहे, मला जुनं वस्त्र टाकून द्यायचं, नवीन वस्त्र परिधान करायचं, असं त्यांचं 7 दिवस भक्तांना सांगणं चालू होतं. मग 28 मे शुक्ल सप्तमीला ते कुट्यांच्या घरी आले आणि त्यांना म्हटले की बाबू, तू लष्करात जाऊन कॅम्पमधून मटण, बोंबील, अंडी, दारूच्या बाटल्या, रम वगैरे, तंबाखू, चुना आणि विड्याचं पान हे सगळं तू घेऊन ये. मग आमचे आजोबा जाऊन त्यांनी ते सगळं सामग्री घेऊन आले. आणि आमच्या आजींना महाराज म्हणाले की राधा, तुला कोणी आराम देणार नाही, मी तुला आज आराम द्यायला आलेलो आहे, तू बस बरं कोपऱ्यात एका, तुला काही काम लावणार नाहीये. आणि त्या पद्धतीने आजी एका कोपऱ्यात बसल्या. महाराजांनी सगळं सामान मागवलं, प्रेरणा देऊन काही लेडीज भक्तांना प्रेरणा दिली. एक लेडीज त्या ठिकाणी आल्या, त्या ताईंनी मटणाचा मसाला केला, भाकरी केल्या, भात केल्या. आणि महाराजांनी स्वतः ते मटण स्वतःच्या हाताने चुलीवर शिजवलं. त्यावेळेस त्यांनी डाव नाही वापरला, हातानेच ते कालवण त्यांनी हलवत होते. त्याच्यानंतर स्वतःच्या हातानेच बोंबील भाजले, त्याची छानशी चटणी केली. त्याच्यानंतर अर्ध कच्च हाफ फ्राय अंड त्यांनी बनवलं. नंतर त्या ताईंना एक मस्तपैकी पूर्णपणे ताट तयार करायला सांगितलं नैवेद्याचं. ते ताट तयार केलं. मग बाबू म्हणून सासऱ्यांना सांगितलं की तू हा नैवेद्य दाखव.
मग त्यांनी देवघरामध्ये दत्तात्रेयाची सगळं होतं तरी चालत नाही आपण म्हणतो, स्वामींचं होतं फोटो, पण तरी तिथं नैवेद्य दाखवण्यात आला. महाराज स्वतः म्हणाले की दाखव नैवेद्य. मग तो सगळं दाखवलं. मग ते रम म्हणून तीर्थ म्हणून सगळ्यांना प्यायला लावलं हातामध्ये घेऊन. नंतर तंबाखू वगैरे तिथं ठेवलं, विड्याची पानं ठेवली. या पद्धतीने छान सागर संगीत तो कार्यक्रम आटोपला. महाराजांनी प्रेरणा देऊन इतर भक्तांना त्या ठिकाणी जेवायला बोलवलं होतं. ते आपोआप ते व्यक्ती तिथं आले. नंतर मग त्या ताईंनी सर्वांना जेवायला वाढलं, सर्वजण जेवायला बसले. नैवेद्याचं ताट महाराजांना देण्यात आलं. महाराजांनी त्याचा गोपाळकाला केला सगळ्या पदार्थांचा, आणि पूर्ण असं कालून फक्त तोंडाला त्या हाताचा स्पर्श केला आणि ते ताट साईडला करून दिलं. आता त्याच्या मागं काय उद्देश असेल माहित नाही, पण कालांतराने मी जेव्हा इथं राहायला आल्यानंतर एका व्यक्तीला वास्तुपरीक्षणाला बोलवलं होतं. त्यांनी सांगितलं या जागेमध्ये निगेटिव्ह ऊर्जा प्रचंड प्रमाणात आहे. या सगळ्या जागा ज्या आहेत 1-2 किलोमीटरच्या, या सर्व स्मशानभूमी युक्त जागा आहेत. या पेशवेकालीन मध्ये स्मशानभूमी होत्या. इथं लिंगायत समाज, ख्रिश्चन समाज, मुसलमान समाज त्यांच्या इथं सगळ्यांचे थडगे आहेत. असा हा परिसर आहे. मग ह्या परिसरामध्ये महाराजांचं मन रमतं, म्हणून महाराजांनी आजचा जो सगळा कार्यक्रम केला तो खास या लोकांना मुक्ती देण्यासाठी, असं त्यांनी आम्हाला उलगडा करून सांगितलं. आणि महाराज आमच्या सासऱ्यांना सांगून गेले की ही प्रथा तू आता यापुढे चालू ठेव. त्याप्रमाणे ती आजी सासऱ्यांनी चालू ठेवली. मग त्या दिवशी काय घटना घडली, ती व्यक्ती जेवण करून निघून गेल्यानंतर 5 वाजता महाराज आमच्या आजी सासूबाईंना म्हणाले की अगं मला नवीन वस्त्र हवं आहे, जुने वस्त्र टाकून द्यायचे आहे, तर मला बाबूचा शर्ट दे. तर आजी म्हणाल्या अहो महाराज कसला शर्ट बीट नाहीये, आमचे मालक प्रत्येक वस्त्र धुवून घालतात, त्यामुळे त्यांचं कोरं वस्त्र कुठलंही घरात नाहीये. महाराज म्हणाले अगं गप, मला माहितीये. मग बाबू ती पेट्यांची उतरण उतर बरं, त्यात एक पेटी आहे, त्यात तुझा शर्ट आहे. मग आजोबांनी आज्ञाप्रमाण म्हणून त्या पद्धतीने कृती केली. खरंच एका छोट्या पेटीमध्ये एक शर्ट मिळाला जो आजोबांनी वापरलेला नव्हता. मग त्यांनी तो शर्ट घेतला, स्वतःची सर्व वस्त्र खाली उतरून ठेवली, तो शर्ट परिधान केला आणि आजींना त्यांनी निवेदन केलं की माझ्याकडे मुंगीसारखं माणूस येईल त्यावेळेस तू माझ्याशी भांडशील की मला काहीच दिलं नाही, म्हणून तुला ह्या पादुका त्यांनी पायातल्या वाहना त्यांच्या पुढे सरकवल्या, हे घे तुला प्रसाद म्हणून. असं आजींना उद्देशून ते बोलले. आजोबांना काही उद्देश केला नाही. आणि नकळतपणे त्यांनी आजींना ही पण सूचना केली की तुला देतो म्हणजे पुढे कालांतरात तू एकटीच असणार आहे, त्यावेळेस तुझे जोडीदार नसेल, हाही संकेत त्यातनं त्यांनी दिला. पण त्या काळात एवढं कोण हुशार की लक्षात येईल त्या गोष्टी, त्यामुळे त्यांच्या काय तो संकेत लक्षात आला नाही. मग त्यानंतर आजोबांना महाराज म्हणाले चल मला ढेकण्यांकडे नेऊन सोड. आणि मग आजोबांनी सायकलीवर पुढच्या दांडीवर महाराजांना बसवलं आणि तुळशीबागेमध्ये ढेकणे मामांच्या घरी नेऊन सोडलं. आणि त्याच्या आधी जेव्हा जेव्हा महाराज येत होते कुट्यांच्या घरी, तर एकदा त्यांची इच्छा होती की सप्तशृंगी वणीचा गड तिथे जाण्याची. तर महाराजांनी कुटे परिवाराला घेऊन वणीच्या गडावर जाताना त्यावेळेस एवढी सुख सुविधा नव्हती, इंग्रजांचा काळ चालू होता असल्यामुळे काही सुख सुविधा नसल्यामुळे महाराज आनंदराव कुटेंच्या खांद्यावर बसले आणि पूर्ण ते डोंगर वेडा वाकडा रस्ता पार करत देवीच्या पायथ्यावर त्या देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचले. तिथं दर्शन घेतलं. नंतर महाराजांनी स्वतः सप्तशृंगीचा फोटो स्वतःच्या हाताने घेऊन आनंदराव कुटेंच्या हातात दिला की हा फोटो तुझ्या घरात ठेव सप्तशृंगी देवी मातेचा. आणि मग तो फोटो घेऊन परत महाराज खांद्यावर बसून आनंदराव कुटेंच्या खाली उतरले. मग कुट्यांना विचारण्यात आलं की महाराजांना घेऊन तुम्ही कसं काय एवढं गड चढलात आणि उतरलात. त्यावेळेस आनंदराव कुटे म्हटले की मला वाटलंच नाही खांद्यावर महाराज येत म्हणून. अक्षरशः पुष्पगुच्छांचा जो हार असतो इतकं कमी वजन असल्यामुळे मला काहीच वाटलं नाही, असं त्यांनी उत्तर दिलं. त्याच्यानंतर दुसरा एक कठीण प्रसंग आनंदराव कुटे यांच्या आयुष्यात येऊन गेला. त्यांच्या 5व्या नंबरच्या मुलीच्या वेळेस आजी सासूबाई थोडक्यात कोमात गेल्यासारख्या झाल्या होत्या. त्यावेळेस आजोबांनी पूर्ण हातपाय त्यांचे गळून गेले. आजोबा म्हणाले महाराजांना, महाराज अहो ही आहे म्हणून माझं सर्व काही आहे, ही जर नसेल तर माझ्या जीवनाला अर्थ नाही, तुम्ही काहीतरी करा आणि हिला वाचवा. मग त्यावेळेस महाराजांनी आजींना जीवदान दिलं आणि आजी परत शुद्धीत आल्या.
आणि आजोबांना प्रचंड आनंद झाला. त्यावेळेस आजींचा पुनर्जन्म झाला होता त्या डिलिव्हरीमध्ये. त्यावेळेस विजया नावाची त्यांना मुलगी झाली. त्यानंतर असे छोटे मोठे प्रसंग म्हणजे येऊन गेले, पण मग कधी याचना केली नाही आनंदराव कुटेंनी. तीच एक फक्त आयुष्यात त्यांनी पहिली आणि शेवटची याचना केली कुटुंबासाठी. त्यानंतर मग ज्यावेळेस ढेकणे मामांकडे सोडलं, रात्री घरी आले आणि पहाटे 4 वाजता ढेकणे मामांचा मुलगा येऊन आजोबांना म्हणाला, अहो आजोबा आनंदराव कुट्या, आज पहाटे समाधी घेतली महाराजांनी. आनंदराव कुट्यांना विश्वासच बसेना. काल तर सागर संगीत माझ्याकडे छान कार्यक्रम केला आणि आज असं कसं झालं. मग त्यावेळेस आनंदराव कुटेंना एक छोटी 6 महिन्याची मुलगी होती. तिचं नाव महाराजांनीच ठेवलं शकुंतला म्हणून. ज्यावेळेस महाराजांना आनंदराव कुटेंना ही मुलगी झाली त्यावेळेस महाराज घरी शिरूरच्या आले होते. ते एवढेही म्हटले की तुझ्या घरामध्ये शकुंतला आली आहे. आणि महाराजांनी त्यांचं नाव ठेवल्यानंतर आजोबांनी तेच नाव मुलीला ठेवलं. आणि त्यानंतर ढेकणे मामांकडे आजी आजोबा त्या छोट्या बाळाला घेऊन ते गेले. तिथं गेल्यानंतर भस्मे वगैरे ते नवरत्न दरबारातले सगळे राव बहादूर सगळे लोक तिथे उपस्थित होते. पण महाराज प्रत्येकाच्या स्वप्नात जाऊन त्यांनी समाधी घेतल्याचा वृत्तांत देत होते. मग 3 दिवस लोक येत राहिले. तिसऱ्या दिवशी महाराजांची समाधी घेण्याची सगळी तयारी केली. त्यांचं ते देह घेऊन ज्यावेळेस ते पद्मावतीला निघाले, पद्मावतीला नेहमीप्रमाणे इतर लोकांना दफन करतात तसं ते तिथं घेऊन गेले. ज्यावेळेस त्यांनी पद्मावतीला दफन करण्यासाठी भूमी खोदायला सुरुवात केली, तर तिथून आतले दगड येऊन अंगावर पडायला लागले. खालून उड्या मारत येत ते दगड त्या खोदणाऱ्यांच्या अंगावर उडायला लागले. मग सगळ्यांच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळं होतंय. मग त्यांनी एकाने सुचवलं की माळी मठ म्हणून आहे पद्मावतीला, तिथे माळी महाराजांना विचारलं पाहिजे. मग धावत पळत जाऊन काही भक्तांनी माळी महाराजांना बोलून आणलं. मग त्यांनी ध्यान लावून सांगितलं की महाराजांना तिथं समाधी नकोय. मग माळी महाराजांना तिथून महाराजांचा देह घेऊन मग ते मालपाणींच्या मळ्यात गेले. आणि त्याच्याही आधी 15 दिवस पूर्वी महाराजांनी मालपाणीला सांगितलं की ही जागा मला हवी आहे. मग मालपाणी म्हणाला माझ्या पोटी अपत्य नाही, मला अपत्य द्या. मग महाराज म्हणाले तू काय देशील. मग मालपाणी म्हणाली मी माझी काकडीचा मळा तुम्हाला देतो. आणि मग महाराजांनी तो काकडीचा मळा घेताना आनंदराव कुटेंना सोबत नेलं आणि पूर्णपणे ती जागा खरेदी खत आनंदराव कुटेंच्या नावाने करून महाराजांनी स्वतःच्या हाताने ते खरेदी खत केलं. आणि ती आनंदराव कुटेंना ती जागा त्यांच्या नावाने घेतल्यानंतर इथं समाधी घेणारे हे त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही. महाराजांनी तिथं स्वतः 7x3 फुटाची समाधी आधीच तयार करून ठेवलेली होती. तो काकडीचा मळा होता. आणि जगाच्या बापाने आनंदराव कुटेला आपला वारस म्हणून नियुक्त केलं. हे किती मोठं भाग्याची गोष्ट आहे कुटे घराण्यासाठी. आणि आनंदरावांनी आपल्या गुरूंनी टाकलेला विश्वास त्यांच्या हयातीपर्यंत त्यांनी सार्थ केला. त्यानंतर त्या जागेवर ज्यावेळेस ते देह नेण्यात आला, मग तिथे समाधीमध्ये सगळे मिळून जे समाधी देताना ज्या गोष्टी लागतात, 5 नद्यांचं पाणी, 7 ठिकाणची माती, मिठाचे पोते, आपलं लिंबाचा पाला, असं सगळी व्यवस्था, परत मंत्र उच्चार करून माळी महाराजांनी तिथं समाधी द्यायला सुरुवात केली. ज्यावेळेस त्यांचा देह तिथं दगडावर ठेवण्यात आला चट्टानावर, तर तिथं महाराजांनी मारुतीचं रूपाचं दर्शन सगळ्या भक्तांना दिलं, जे त्यांना समाधी देत होते त्यांना. मग आनंदराव कुटेंना ते दर्शन झाल्यानंतर ते मनोमन खूप सुखावले. त्यानंतर तिथं समाधी बांधण्यात आली. आनंदराव कुटेंनी मग त्यानंतर हिंगे म्हणून रविवार पेठेमध्ये एक मूर्ती कलाकार आहेत, त्यांना 11 मारुती बनवायला लावले. त्यातला मठासमोर जो काळ्या पाषाणातला मारुती आहे तो आनंदराव कुटे व त्यांचे कुटुंब मिळून त्यांनी तिथं त्याची प्राणप्रतिष्ठापना केली. दुसरा मारुती शिरूरच्या ठिकाणी राहत्या घरी त्यांनी तिथं तो वाड्यात स्थापन केला. आणि उरलेले बाकी 9 इतर ठिकाणी त्यांनी स्थापन केले, पण त्याची काही नोंद नाहीये. या पद्धतीने 11 मारुती आनंदराव कुटेंनी स्थापन केले. आणि स्वतः आनंदराव कुटेंनी 20 वर्ष मठाचा कारभार पाहिला. स्वतःच्या खर्चातून ते तिथं भंडारा घालत आले. त्यांच्यानंतर त्यांची बहीण हिराबाई यांनी तिथं गुप्त दान म्हणून तिथं जी विहीर बांधलेली आहे त्या पूर्ण विहिरीचा खर्च हिराबाई घनवट यांनी केलेला आहे. त्यानंतर तिथं जे उमराचं झाड लावण्यात आलं आहे ते झाड आमच्या सासू सासऱ्यांनी लावलं. आजी सासू सासऱ्यांनी म्हणजे आनंदराव कुटे आणि राधाबाई यांनी ते उमराचं झाड लावलेलं आहे. त्यानंतर मग
जसं प्रत्येकाच्या नशिबाने मिळतं, त्याप्रमाणे ज्यावेळेस आजोबा निर्वतले, त्यानंतर हस्तांतरित होत त्या समाधीचं महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीने तिथं इतर लोकांनी ती ट्रस्ट चालवली आणि आता सर्व सामान्य जनतेकडे ती सुपूर्द करण्यात आलेली आहे. या पद्धतीने महाराजांचं आमच्या घराण्याशी असलेलं अतूट नातं आणि त्यानंतर जेव्हा मी सून म्हणून मला हा वृत्तांत कळला, मी तशी धार्मिक वृत्तीचे खूप असल्यामुळे माझा त्या सर्व गोष्टींवर विश्वास होता आणि मग मी पादुकांचं व्यवस्थित आचरण ठेवणं, शुद्धता जपणं करत आले. पण काही लोकांनी सांगितलं की तुम्ही मटण का करतात? महाराज संत होते, त्यांची योग्यता होती, आपली नाही. म्हणून 2010 सालापासून 2021 पर्यंत ते मटण करण्याची पद्धत बंद करण्यात आली होती. पण त्या पिरियडमध्ये कठीण दिवस प्रचंड गेले. नंतर 2021 ला मला परत सांगण्यात आलं की तू ती प्रथा चालू कर. म्हणून मी परत छोट्या खाण्या पद्धतीने केली. म्हणजे पावशरच मटण आणायचं, सगळं छोटं छोटं करायचं, जे आपण खात नाही ते बाहेर कोणाला देऊन टाकायचं, या पद्धतीने ती प्रथा सुरू केली. तर 2021च्या सप्तमीला महाराजांनी मला त्यातलं दर्शन दिलं की सप्तमीच्या दिवशी तो प्रसाद केल्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता त्यांनी हिना अत्तर माझ्या पिण्याच्या पाण्याच्या गडव्यात मला ते जाणवलं पाणी पिताना हिना अत्तराचं. पण मलाही त्यावेळेस असं कळलं नाही की हे हिना अत्तर महाराजांच्या आवडीचं आहे. त्यांनी मला संकेत दिलाय की मी आलोय परत. आणि त्याच्यानंतर मग मी ते पाणी फेकून दिलं अनपेक्षितपणे लक्षात न आल्यामुळे. मग त्यांनी परत 6:30 वाजता मला मोगऱ्याचा प्रचंड दरवळ सोडला घरामध्ये. तर मी योगा क्लास घेत असल्यामुळे एक माझ्याकडे क्लायंट होती. तिला विचारलं, अगं तुला येतोय का मोगऱ्याचा वास? ती म्हणाली हो. आणि मग इतर खोल्यांमध्ये चक्कर मारली तर कुठल्याही खोलीत मोगऱ्याचा वास नव्हता. जिथं मी तिला शिकवत होते तेवढ्याच जागेत मोगऱ्याचा वास 3 तास येत होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुर्गाष्टमी होती 2021 मधली आणि आम्हाला सुतक पडलं होतं सप्तमीला संध्याकाळी. म्हणून मी दुसऱ्या दिवशी काही पूजा अर्चा केली नाही. तरी त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा चंदनाचा अष्टगंधाचा वास 3 तास दरवळला आणि मी नेहमीप्रमाणे उपवास केला दुर्गाष्टमीचा, पारायण केलं नाही आणि महाराजांच्या खिचडीचा प्रसाद केला. तर 9 वाजता 2 व्यक्ती आल्या शोधत शोधत आमचं घर आणि ते म्हणाले आम्हाला दर्शन द्या. तर मी म्हटलं आम्हाला सुतक आहे, आम्ही देवाला स्पर्श करत नाही, त्यामुळे तुम्हाला दर्शन देत नाही. ते म्हणाले नाही नाही, तुम्ही पडदा बाजूला करा, आम्हाला लांबून दर्शन द्या. आणि मग त्यांनी पडदा बाजूला करून लांबून दर्शन घेतलं. 2 घास प्रसाद सुतक असल्यामुळे तुम्हाला चालेल का? मी त्यांना विचारलं. ते म्हणे हो, आम्हाला काही बंधन नाहीये. आणि त्यांनी 2-2 घास प्रसाद खाल्ला आणि परत गेले. ते कधीच परत आले नाही त्यानंतर. त्याच्यानंतर ज्यावेळेस आमच्या आजी सासूबाई 1 डिसेंबर 2010 साली निर्वतल्या, त्यावेळेस 15 दिवसांनी महाराजांचा फोटो भिंतीवरनं अचानक येऊन खाली पडला आणि कॉर्नरला क्रॅक गेला. म्हणजे त्यांनी संकेत दिला की आता माझं अस्तित्व इथलं संपलंय. म्हणजे त्यांचे जे भक्त होते ते या घरातनं गेल्यामुळे तेही निघून गेले, असा संकेत त्यांनी दर्शवला. आणि 2021 म्हणजे 11 वर्षांनी तब्बल महाराज परत घरात आल्याचे मला संकेत दिले. दरवळ दाखवल्यानंतर हिना अत्तर, अष्टगंध, मोगरा आणि अधूनमधून असे वास आमच्या घरात सतत आता येत राहतात. आणि महाराजांनी मला जाणीव दिली की आता काळजी करू नको, मी पुन्हा आलेलो आहे. अशा पद्धतीने महाराजांचं माझ्या घरामध्ये आगमन झालं आहे. मला पदोपदी त्या प्रत्येक संकटातून ते सोडवतात. त्यांनी मला सांगितलं आहे तुला प्रत्येक वेळेस म्हणजे आता कोणाचा विश्वास आहे माहित नाही, पण एक तरुण मुलाच्या याच्यामध्ये महाराजांचा संचार आहे. त्यांना मी पादुकांच्या पुढच्या गोष्टींच्या बाबतीत विचारायला गेले होते की पादुका जीर्ण होत आल्या आहेत, त्यांना शिवून वगैरे मी घेऊ का? तर त्यांनी संचारात सांगितलं की तो अधिकार कोणाचाच नाही, मी पादुका दिलेल्या असल्यामुळे त्या पादुका मी माझ्या पद्धतीने लुप्त करणार, त्यामुळे त्यांना कोणीच हात लावायचा नाही. त्यानंतर ॲक्रालिकचा बॉक्स करून त्यात पादुका ठेव अशी त्यांनी आज्ञा केली. लोकांना लांबून दर्शन घ्यायला सांग. 11 वर्ष मी का तुझ्या घरातनं निघून गेलो तर त्या पादुकांची विटंबना खूप झाली, त्यामुळे मला निघून जाण्याची वेळ आली, ती पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी आज्ञा केली की ॲक्रालिकच्या बॉक्समध्ये त्या पादुका ठेव आणि त्यांचं दर्शन लांबून दे. दर कार्तिक, दुर्गाष्टमी, आषाढातली गुरुपौर्णिमा आणि वैशाखातली दुर्गाष्टमी या तिन्ही अष्टमीला तू छोटासा भंडारा घाल. तुझ्या ऐपतीप्रमाणे, तुझ्या यथाशक्तीप्रमाणे 5 लोक जीव घाल आणि ही प्रथा तू इथून पुढे चालू ठेव, असं त्यांनी मला आज्ञा केली.
त्यानंतर त्यांनी मला विचारलं, तुला सगुण उपासना आवडते का निर्गुण? तर मी सांगितलं मला निर्गुण उपासना आवडते. मग त्यांनी निर्गुण उपासनाच कर म्हणून मला आज्ञा केली आहे. आणि मी त्यांना सांगितलं की मला आता पारायण वगैरे करणं होत नाही, तर त्यांनी मला त्याबद्दलही सूट दिली की काहीच हरकत नाही, तुला जसं जमेल तसं कर, पण मी परीक्षा घेतल्याशिवाय तुला कधीही मदत करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. आणि खरंच आहे, त्या पद्धतीने ते माझी परीक्षा घेतात. शेवटच्या क्षणी मला अचानक चमत्कार व्हावा तसे माझे प्रश्न सुटतात आणि मी माझ्या संसारामध्ये खूप आनंदाने राहत आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाने. माझी मुलं उत्तम मार्गाला आहेत. ते त्यांचं सगळं त्यांच्या कार्यात ते अग्रेसर आहेत. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. एवढं सगळं मी सांगून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. ऐकतच राहावं ऐकतच राहावं असं वाटतं. रुद्रताई काय बोलतो? माझंही तसंच झालं. मीही त्याच भावात होते की यांनी संपवूच नाही आणि बोलत राहावं. त्याच्यामुळे आता काही काय बोलावं असं एकदम झालंय. सगळेच त्याच मनस्थितीत आहेत. तरी आई छान तुम्ही काय बोललात बोलता? ताई. तुम्ही खूप छान बोललात. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं, कारण तुम्ही जे अनुभव घेतलेत, म्हणजे पिढी दर पिढी हे आशीर्वाद तुम्हाला कसे मिळाले आणि कशी महाराजांची कृपा झाली हे आम्हाला अगदी या हृदयचे त्या हृदयी असं ऐकायला मिळालं. तर अगदी हृदयापासून धन्यवाद मी आपल्याला म्हणत नाही, कारण आपण या परिवारातले आहात आणि परिवारातल्या माणसाला धन्यवाद द्यायचे नसतात. तर हृदयापासून मी आपलं स्वागत करते. अच्छा, हे मंदिर आहे का? हा, हे मंदिर आहे जे त्यांनी मारुतीचं मंदिर शिरूरला हे केलेलं आहे ना. हेच आहे ना मंदिर निशाबाईंनी? मला वाटतं निशावाहिनी इथे नाही मंदिर आहेत का आहे. इथे? तुम्ही स्वतः दर्शन नाही घेतलंय? दीदी, हा, दीदीने काल पाठवला फोटो. मी स्वतः दर्शन नाही, म्हणजे अजून योग आला नाही तो. पण हेच ते मंदिर आहे. त्या ज्या मुलाचा उल्लेख करत होता की तो शंकर महाराजांसारखा दिसतो आणि त्याच्याबद्दल त्या बोलू शकतील का? एक मिनिट, हा थांबा. बोला मला वाटतं त्या निशाबाईंनी नाही बोला. आहेत ना, नाही आहेत केशवाहिनी, नाही, आहेत. दिसत बोला. हा, ते आहे. तुम्ही जो उल्लेख केला, जे शंकर महाराजांसारखा दिसतो आणि त्यांनी पादुकांबद्दल तुम्हाला जे बोलले, त्यांच्याबद्दल बोलू शकता? हा सांगते. काय आहे, नाशिकला अंबड म्हणून गाव आहे. तिथे नावी समाजामध्ये एक अंशू महाराज म्हणून मुलगा आहे, इंजिनियर झालेला आहे तो, मेकॅनिकल. तर तो 7-8 वर्षाचा असल्यापासून महाराजांची गादी त्याच्याकडे आलेली आहे आणि आता तो सर्व महाराजांची सेवा करतो. त्यालाही महाराजांचं काही ज्ञान नव्हतं आणि त्या मुलाला आता त्याचंही वय 27-28 असेल. तर त्याच्या अंगामध्ये महाराजांचा संचार होतो. पण ज्यांना महाराजांना भेटायचं असेल त्यांनाच महाराज त्या ठिकाणी म्हणजे अवगत होतात, नाहीतर नाही. गंमत म्हणजे मला योगायोगाने 1 वर्ष आधी पत्ता कळला होता तिथला, म्हणून मी माझे प्रश्न घेऊन तिथे गेले. तर मी गेले होते पित्तरपाट्याच्या पितृपंधरवाड्यात गेले. त्यांचा मेसेज आला की मी बघत नाही. तर आम्ही म्हटलं आम्हाला नाही बघितलं तरी चालेल, पण तुमचं दर्शन घ्यायचंय, की तुमच्यात संचार होतो म्हणून मी दर्शनाला गेले. आणि ज्यावेळेस मी त्यांच्याकडे दर्शनाला घेऊन जेव्हा डोकं टेकवलं, त्यांना 2 शब्द सांगितले की मी पुण्याहून आले, रविवार पेठेतून आले, कुठेकडून आले, असं म्हटल्यानंतर ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये महाराजांचा संचार सुरू झाला. म्हणजे त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं की पित्तरपंधरवाड्यामध्ये महाराज येतील म्हणून. पण महाराज काहीही पाळत नाही, त्यांना त्याचं सोहळ ओळख कशाचंही नसतं, ते नॅचरल सगळ्या गोष्टी पाळतात. आणि त्यावेळेस संचारात महाराजांनी मला आश्वस्त केलं की
जरी तुझे पती नसले तरी स्त्री पुरुष मी भेद करत नाही. पूर्ण कुलाचार तू तुझ्या पद्धतीने कर. सर्व तू देवपूजा कर, तू प्रसाद कर, तू पूजेला बस. काही तसं नसतं असं त्यांनी स्वतः सांगितलं. फक्त तुझ्या अडचणीचे 4 दिवस तू फक्त पूजा बंद ठेव, इतर वारी तू पूजा करत राहा, हे संकेत त्यांनी दिले. आणि त्याच्यातच मला त्यांनी निर्गुणाची पूजा करण्याचे संकेत दिले की माझ्या कामांच्या व्यापामुळे मला होत नाही आता बैठका करणं. एका बैठकीमध्ये मी पारायण करायची त्यांचं शंकर गीतेचं. तर जसं लग्न करून आले जेव्हा कळलं तेव्हापासून मी एका बैठकीत दुर्गाष्टमीला पारायण करत आले. आता ते अलीकडे होत नाही, त्या संदर्भात मी त्यांना विचारलं तर ते म्हणे काहीच हरकत नाही, तू फक्त नामस्मरण कर. आणि मी त्यांना म्हटलं मी दासगुरु बैठकीला जाते, तिथे आम्हाला दत्तात्रयांचा मंत्र दिला आहे, तर मी तो मंत्र जपू का कुठला जपू? तर त्यांनी आदेश दिला की तू बाबांचा मंत्र जप, तू स्वामी समर्थांची दीक्षा आधी घेतलेली आहे. आणि हे फक्त कोणालाच माहित नव्हतं, मी कोणाला कधी सांगितलं नव्हतं, ते त्यांनी स्वतः मला सांगितलं. एकेकाळी तू महाराज गुरुपौर्णिमेला दीक्षेला बसली होती, त्यामुळे तुला तोच मंत्र कंटिन्यू करायचा आहे आणि त्याच मंत्राचा तू जप कर, असं त्यांनी मला आदेश केला. आणि त्यानंतर घरी जो कोणी येईल त्यांना कधी विनमुख पाठवू नको. सगळ्या कुमारिका आल्या तरी ओटी भर, तूच भर, काही फरक पडत नाही. कुमारिका येऊ दे, सवष्ण येऊ दे, विधवा येऊ दे, कोणी आलं तरी तूच ओटी भरायची, त्यांनी सांगितलं. कारण की कोणाचंही सवष्ण किंवा विधवा पण हे त्याच्यावर डिपेंड नसतं, त्याच्या कर्मानुसार जे श्वास त्याला मिळालेले आहेत त्या श्वासांवर त्या व्यक्तीचं आयुष्य अवलंबून असतं. त्यामुळे हा भाकड कथा आहे की सवाष्णीला हा मान, विधवेला तो मान नाही, तर हे त्यांनी काहीही पाळायला नाही सांगितलं. नमस्ते. आपल्या प्रथेप्रमाणे मी आपले निशाताईंचे आभार मानण्यासाठी इथे व्यासपीठावर आलेली आहे. ताई, आपल्याकडनं अनुभव ऐकताना खरोखर त्यात रंगून गेले होते. आपली स्पंदन नुसतंच बोलणं नाही तर आपण झाकलेल्या डोळ्यामधनं शंकर भगवान बोलतायत असंच आम्हाला वाटलं. शंकर भगवान म्हटलं कारण मला शंकर भगवानांनी मागे ताईंनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या नावाने हाका मारा भगवान म्हणजे शंकराला. कुणी मालक म्हणतं तर तुम्ही तुमचं नाव ठरवा. तर त्यावेळेला माझ्या तोंडात एकदम शंकर भगवान आलं. काय म्हणू मी भगवान तुला, तर शंकर भगवान आलं. आणि आज शंकर भगवान माझे तुमच्या रूपाने बोलत होते असं मला ते जाणवलं. आणि अक्षरशः संपूर्ण तो प्रसंग उभा राहत होता. आणि केवढं मोठं भाग्य तुमच्या आजे सासऱ्यांचं, सासूबाईंचं, की अशा संतांचा लाभ तुम्हाला मिळाला. आणि लहानपणी अशाच संतांच्या गोष्टी ऐकताना आम्हालाही वाटायचं की अशा संतांच्या घरात आपला जन्म का नाही झाला, किंवा अशा संतांचा सहवास आपल्याला का नाही लाभला. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असतील, आणि तुम्ही तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, तुम्ही ते अनुभवता आहात. 11 वर्षानंतर पुन्हा महाराज तुमच्याकडे आलेत आणि हे पुन्हा सगळं उजागर होतंय. याच्यात खरोखरच काही दैवी संकेत आहेत. आणि हे असंच पुढे चालत राहणार आहे. आपण आलात, अशाच येत राहा, आम्हाला त्यांच्या गोष्टी सांगत राहा. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल सगळ्या ग्रुपच्या वतीने मी अतिशय हृदयापासून आपले धन्यवाद मानते, आभार मानते. धन्यवाद निशाताई. धन्यवाद सर्वांना, मलाही खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद मास्टर्स. मी सगळ्यांना विनंती करते की एक 10-15 मिनिटं आपण आपले ध्यानाच्या साधनेत जाऊया. तर आपले सगळ्यांचे चष्मे कृपा करून बाजूला काढून ठेवा. एकदम शांत. एक दीर्घ श्वास आत आणि एक श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आत. आपण शंकर महाराजांच्या ऊर्जेशी एकरूप झालेले आहात. आणि जी काही निगेटिव्हिटी आहे आपल्या शरीरातील, नकारात्मकता आहे, ती निघून गेली आहे. श्वास बाहेर.
या क्षणी तिसरा श्वास घ्या मास्टर्स आणि आपलं मणिपूर चक्र म्हणजे आपलं पोट पुन्हा फुलवून घ्या. महादेव आणि महादेवीच्या ऊर्जेशी आपण एकरूप झालेला आहात. सबंध ऊर्जा आपल्या पावलापासून आपल्या ब्रह्मरंध्रापर्यंत पसरलेली आहे. आणि जो काही प्रश्न आहे, जो काही प्रॉब्लेम आहे आपल्या आयुष्यातला, तो कुठलाही असू दे, तो निघून गेलेला आहे. श्वास बाहेर. या क्षणी पूर्णपणे आपण या ऊर्जेशी एकरूप झालेला आहात. कुठलाही मंत्र नाही, जप नाही, फक्त आपल्या श्वासांवर लक्ष द्या मास्टर्स. पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर. येणारा आणि जाणारा श्वास. मास्टर्स, पूर्ण श्वासावर लक्ष. ॐ नमश्चण्डिकायै। ॐ यद्गुह्यं परमं लोके सर्वरक्षाकरं नृणां यन्न कस्यचिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह। ब्रह्मोवाच अस्ति गुह्यतमं विप्रा सर्वभूतोपकारकम् प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकम् पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना। अग्निना दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतोरणे विषमे दुर्गमे चैव भयार्ताः शरणं गता। न तेषां जायते किञ्चिदशुभं रणसङ्कटे नापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं नहि। यैस्तु भक्ता स्मृतानुनं तेषां वृद्धिः प्रजायते ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तान् न संशयः। प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ऐन्द्रीगजसमारूढा वैष्णवी गरुडासना। माहेश्वरी वृषारूढा
कौमारी शिखिवाहना लक्ष्मीः पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता इत्येत्या मातरा सर्वः सर्वयोगसमन्वितः नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिता दुष्यन्ते रथमारूढा दिव्या क्रोधसमाकुला शङ्खं चक्रं गदां शक्तिं फलं च मुसलायुधम् कीटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च कुन्तायुधं त्रिशूलं च शार्गमायुधमुत्तमम् दैत्यानां देहनाशाय भक्तानां भयाय च धारयन्त्यायुधानित्थं देवानां च हिताय वै नमस्तेस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे महाबले महोत्साहे महाभयविनाशिने त्राहि मां देवि दुष्पेष्ये शत्रूणां भयवर्धिनि प्राचां रक्षतु मामैन्द्री अग्नेयामग्निदेवता दक्षिणेऽवतु वाराहि नैऋत्यां खड्गधारिणि प्रतीचां वारुणी रक्षेत् वायव्यां मृगवाहिनी उदिचां पातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वब्रह्माणि मे रक्षेत् धस्तादवैष्णवी तथा एवं दशदिशो रक्षे चामुण्डा शववाहना जायामि चाग्रतः पातु विजया पातु पृष्ठतः अजिता वामपार्श्वे तु दक्षिणे चापराजिता शिखामुद्रोतिनी रक्षे दुमामुग्नि व्यवस्थिता मालाधारि ललाटे च भ्रुवो रक्षे यशस्विनी त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके शाङ्खिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोद्वारवासिनी कपलौ कालिका रक्षेत् कर्णमूले तु शाङ्करी नासिकाया सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिता अधरे चामृतकला जिह्वाया च सरस्वती दन्तान् रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका घण्टिका चित्रघण्टा च महामाया च तालुके कामाक्षी चिबुकं रक्षे वाचं मे सर्वमङ्गला ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी नीलग्रीवा बहिकण्ठे नलिका नलकूबरी स्कन्दयो खड्गिनी रक्षे बाहू मे वज्रधारिणी हस्तयो दण्डिनी रक्षे दम्बिका चाङ्गुलीषु च नकाशूलेश्वरी रक्षेत् उच्चौ रक्षेत् कुलेश्वरी स्तनौ रक्षे महादेवी मनः शोकविनाशिनी हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी नाभौ च कामिनी रक्षेत् गुह्यं गुह्येश्वरी तथा पुतना कामिका मेढ्रं गुहे महिषवाहिनी कट्यां भगवतीं रक्षे जानुनी विन्ध्यवासिनी जङ्गे महाबला रक्षेत् सर्वकामप्रदायिनी गुल्फयो नारसिंही च पादापृष्ठे तु तेजसी पादाङ्गुलीषु श्रीरक्षेत् पादाधस्तलवासिनी
मास्टर्स, महादेव आणि महादेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे. चेतन तिकडे या. आपली दोन्ही पावलं हळूवार हलवा आणि आपल्या सुंदर डोळ्यांवर आपले हात ठेवा. 5 4 3 2 1 0. डोळे हळूवार उघडा. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. इथले शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळे आनंदात आहेत, सुरक्षित आहेत. इथल्या मुली, स्त्रिया, गायी, वासरं सगळे सुरक्षित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते, सगळ्यांना नमस्कार करते. आज खूप छान वेगळे वेगळे अनुभव आपल्याला ऐकायला मिळाले. जशी ते बोलायचे तुम्हाला काय? खूप सुंदर माहिती मिळाली. श्रद्धाताई बोला. आत्मवंदन रुपाताई, सर्वांना नमस्कार. आज जे निशाताईंनी जेही अनुभव त्यांनी त्यांच्या घराण्याचे जे पूर्वापार जे काही ते त्यांनी सांगितले आणि ते अजूनही त्या पाळतायत आणि ते पुढे नेत आहेत, आपल्यापर्यंत ते आले म्हणजे खरंच आपण खूपच म्हणजे ऋणी आहोत त्यांचे. अक्षरशः शंकर महाराज आपल्यापर्यंत पोहोचतायत हा मला अनुभव आला. अक्षरशः मला म्हणजे डोळ्यात पाणी येत होतं आणि अंगाचे शहारे येत होते ते सगळे अनुभव ऐकताना. आणि सतत असं जाणवत होतं की जसं गुरुदादा आपल्यापर्यंत पोहोचले म्हणजे शंकर महाराजांनी आपल्यापर्यंत त्यांना आणलंय, तर आपणही आता काहीतरी करण्याची वेळ आलीये. आपल्याकडून हे नक्कीच काहीतरी सेवा ते घडवून घेतील असं मला वाटतंय आणि ते व्हावं तसं अशी माझी इच्छा आहे. ऋताताई, अनघाताई कडून तर आपल्याला भरपूर ज्ञान मिळतच आहे. हे खरंच आपलं भाग्य आहे असं मी मानते की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतायत. आपण योग्य मार्गावर आहोत असं मला वाटतंय आणि असाच मार्ग सगळ्यांना उपलब्ध व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बस मला एवढंच बोलायचं. खूप छान वाटलं आज निशाताईंबद्दल ऐकल्यावर. खूप छान. थँक्यू गुरुदादा. श्रद्धाताई जे काही शोभाताई बोलल्या बोला. ते एकदम मी बोलते. हा बोला. श्रद्धाताईंनी आता जे काही सांगितलं त्यांचे अनुभव आणि यांनी कुटेंच्या घरातले अनुभव ते ऐकून सारखं ऐकतच बसा असं वाटलं होतं. कधी संपूच नाही असं वाटत होतं. आणि गुरुदादा तुमच्यामुळं हे सगळे आम्हाला वेगळे वेगळे लोक भेटतात, त्यांची माहिती म्हणजे शंकरदादांची सगळी संपूर्ण माहिती मिळते. हे आमचं भाग्य आहे असं आम्ही समजतो. आणि ऋताताई, गुरुदादा, अनघाताई सगळ्यांचे आभार मानतो. हेच सांगायचं होतं. शंकरदादा आवडला मला. शंकरदादा हा शब्द आवडला मला. हो हो, शंकर दादा, शंकर भगवान प्रत्येकाने आपापली नावं ठरवली आहेत ताई. प्रतिभाताई बोला. नमस्कार ताई. आम्ही सर्वच जण खूप भाग्यवान आहोत. म्हणजे आज शंकर महाराजांच्या संबंधित असलेल्या कुटुंबाच्या व्यक्तीकडनं इतके सुंदर अनुभव ऐकायला मिळाले. आणि पहिला आम्ही अनुभव म्हणजे जास्त भाग्यवान समजतो कारण ऋताताई आणि अनघाताईंच्या सुद्धा धानोजी महाराज आहेत, गजानन महाराज आहेत, या संबंधाने त्यांचंही कुटुंब आहे. अशा सर्व व्यक्तींच्या सत्संग आम्हाला लाभतो आहे आणि आम्ही चांगल्या मार्गावरती आम्ही त्याच्यामुळं आमचं मार्गदर्शन होते आहे आयुष्याची. खूप खूप धन्यवाद. ऋताताई तुमचेही, गुरुदादा तुमचेही. अशा व्यक्तींचा सहवास, अशा व्यक्तींच्याकडनं मला काही खूप सुंदर ऐकायला मिळालं हे तुमच्यामुळं आहे. खूप खूप धन्यवाद गुरुदादा. ऋताताई खूप खूप धन्यवाद. आणि
ताई आपल्या ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचे तर खूप आभार. त्यांनी आमच्यासाठी वेळ दिला आणि आम्हाला इतकं सुंदर अनुभव सांगले. अगदी भारावून गेल्यासारखं झालं की किती नशिबान, काय किती पुण्यकर्म असेल या कुटुंबाचं की त्यांना अशा व्यक्ती त्यांच्या म्हणजे कुटुंबामध्ये राहाव्या. फार फार अद्भुत, सगळंच अद्भुत. खूप खूप धन्यवाद. आपण असं समजूया की शंकर महाराजच होते आपल्यावर, बस हे सगळं आपण फक्त माध्यम असतो त्यांच्या ऍक्शन्स साठी. शोभाताई बोला. आत्मवंदन ताई, खूप खूप धन्यता वाटली निशाताईंच्या तोंडून सगळं ऐकून. आणि मी आळंदीमध्ये राहते, म्हणजे पुण्याची सगळी माहिती येतं ते अक्षरशः चित्र उभं राहिलं समोर. ते खरोखरच म्हणजे त्या इतकं त्यांनी सुरुवातीपासूनच खूप छान सांगितलेलं आहे. तर खूप छान वाटलं. आणि ऋताताई, अनघाताईंमुळे हे सगळं मिळतंय. उज्ज्वलाताई, त्याच्यामुळं गुरुदादा जोडले गेले. आणि तुमचं संपूर्ण गुरुदादांचं कुटुंब याच्याशी जोडलं गेलंय. तर सगळीच माहिती मिळते आणि आपण ते प्रत्यक्ष समोर घडते असंच वाटतं आपल्याला. आणि प्रत्येकाचे गुरु जरी वेगळे असेल तरी गुरुतत्व एकच आहे, ह्याची म्हणजे पूर्ण खात्री पडते. खूप छान, खूप धन्यता वाटली. आत्मवंदन समान सर्वांना. कोटी कोटी नमन. मला एक सांगायचं होतं. ताईंनी जे निर्गुण उपासना सांगितली ना, निशाताईंना शंकर महाराजांनी सांगितलेली, तर त्या निर्गुण उपासनेबद्दल जरा मला माहिती, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच घ्यावी, म्हणजे मला तर मिळावी अशी आस आहे की निर्गुण उपासनाचं खरं स्वरूप आणि काय, ताईंकडून म्हणा किंवा निशाताईंकडून म्हणा, हे कळायला हवं. कारण आतापर्यंत आपण सगुणच उपासना करत होतो, पण निर्गुण उपासना मला थोडीफार माहिती आहे, पण अजून त्यातली माहिती व्हावी असं मला वाटतं. दीदी बोल. मला ऍक्च्युली या ग्रुपला आणि ऋताताई, अनघाताई यांच्या या संकल्पाला खूप खूप धन्यवाद द्यावे वाटतात. कारण आता आम्ही सर्वजण, आतापर्यंत माझे मामा आले किंवा आम्ही सुद्धा एवढं सगळं डिस्कस, हे सगळे थोडे थोडे अनुभव सगळ्यांना लहानपणापासून कानावर पडलेत, माहिती आहे किंवा आतून एक आपलं सुप्त भक्ती चालू आहे. पण या सेशन्स मुळे सगळ्यांमध्ये जी ऊर्जा जास्ती वाढली आहे. आणि आजच्या सेशन मध्ये तर एकाच बैठकीत एवढं सगळं इतकं डिटेलमध्ये, म्हणजे असं वाटलं इतके वर्ष आपण म्हणजे नातेवाईक असून आपल्याला इतकं डिटेल माहिती नाही. आणि तुमच्या या सगळ्या संकल्पनेमुळं आम्हाला म्हणजे ही जागाच होती, हे स्टेज होतं आम्हाला सगळं कळायसाठी. एवढे आजी आजोबांसोबत सुद्धा आम्ही राहिलो. काहीतरी विचारायचं होतं मला, विसरले. हा, सगळ्यांसोबत आम्ही फिरलो. पण त्यांचं म्हणजे हे एक माध्यम होतं आजचं, की ते आम्हाला डिटेल कळावं. त्यासाठी या सेशनला धन्यवाद. आयोजन करणाऱ्यांना खूप धन्यवाद. थँक्यू. राधिकाताई बोला. नमस्कार गुरु दादा. ऋतुताई नमस्कार. माझ्या नंदेची सून आहे ना, तर ती शंकर महाराजांची भक्त आहे. तर म्हणजे आपण कसं म्हणतो की मी फक्त नमस्कार करते, हे जे संत म्हणा किंवा जे असे अनुभव येतात, तर पण मग त्यांना पण एक छान अनुभव आलेला आहे. त्या भाग्यश्री नाव आहे त्यांचं. तर तिला पण इतके छान अनुभव आलाय ना. ते एकदा कोकणात गेले होते. ते कोकणामध्ये म्हणजे कसं खूप म्हणजे रांगडे लोक आहेत थोडे तिथला भाग. तर त्या भागामध्ये तर असं काहीतरी बाचाबाची झाली होती गाडीवरून, की तू मागे सरक, मी पुढे जातो. ते रस्ता छोटा असल्यामुळं खूप हे झालं होतं. तर मग त्या म्हणजे जो गाडीवाला होता ना दुसरा, तर तो माणूस म्हणजे अगदी अक्षरशः एकदम हमरी-तुमरीवर आला. तर माझ्या भाच्याने त्याला थोबाडीत मारलं. तर मग त्याच्यामध्ये ते लोक 200 लोक तो घेऊन आला. एका ह्याच्या म्हणजे एक फोन केल्याबरोबर. तर एवढे लोक पाहिल्यावर हे लोक घाबरले, की बापरे हे काय झालं? आता कसं होईल? तर मग तिने ते शंकर महाराजांची उपासना केली तिथे. तर मग तिने जेव्हा समजून सांगितलं, की असं असं झालं म्हणून, आणि मग त्या लोक ते म्हणजे सगळे तिच्या बाजूने झाले. ते एवढे 200-250 लोक आहेत.
आणि मग त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे तो वाद मिटला तिथे. जवळजवळ 2-2.5 तास 3 तास ते चाललं होतं, की भांडण. पण मग ते त्या शंकर महाराजांचं म्हणजे तो एक मोठा अनुभव आलाय तेव्हा, की म्हणजे त्या शंकर महाराजांनी उपासना केल्याबरोबर म्हणजे ते सगळं निवळलं आणि ते 3 तासांनी ते त्यांच्या कोकणाचे व्यवस्थित हे गेले आणि आले सुद्धा. 2-4 दिवस राहिले आणि मग ते आले पुण्याला. ते पण पुण्यातच राहतात. आता मी पण जाणार आहे मठामध्ये. जेव्हा नमस्कार करायला जाणार. धन्यवाद. सुजाताई बोला. मला आता उज्ज्वलाताईंनी जे मत व्यक्त केलं तसंच मला पण वाटतं की हे निर्गुण उपासनेबद्दल जर अधिक माहिती मिळाली तर फार बरं होईल. एवढंच बोलायचंय. धन्यवाद. आणखीन कोणाला बोलायचंय का? अनम्यूट करून बोलू शकता. आई तुला बोलायचंय का? हो, हा. काही नाही. निशाचं कौतुक करायचं. छान तऱ्हेने व्यक्त झाली. सगळं व्यवस्थित तिने पहिल्यापासून नीट वर्णन केलं. सगळे प्रसंग. महाराजांची तिच्यावर अशीच कृपा राहू दे. बस. मी हे निशाताईंबरोबर ऍक्च्युली प्रत्यक्ष आम्ही अनुभव मी त्यांच्या तोंडून त्यांच्या घरी गेलो होतो पादुकांचं दर्शन घ्यायला, तेव्हा ऐकलं होतं. त्याच वेळेस तुम्हाला मी सांगितलं पण होतं की ती जी एनर्जी आहे, व्हायब्रेशन्स ते दुसऱ्या दिवशीपर्यंत पण जाणवत होते. त्या घरात आहेत अजूनही तसे व्हायब्रेशन्स. आणि मी एकदा सांगितलं पण होतं की धनंजय दादांनी एकदा असंच त्यांनी जो सांगितलं ना की मटण करायला सांगितलं, आदेश दिला महाराजांनी की या दिवशी मटण करा. तर तसंच एक मटणाचं हे होतं. त्याच्यात दादांनी इन्व्हाइट केलं होतं आम्हाला. ते जेवण तर ठीक आहे, पण त्याच्यानंतर धनंजय दादांचे छोटे बंधू जयसिंग कुट्टे, त्यांनी मला एक पान आणून दिलं होतं खालनं. ते पान, त्या पानासारखं दुसरं पान मी अजूनपर्यंत पुण्यात कधी खाल्लं नाही. म्हणजे कुठेही खाऊ शकलो, म्हणजे असं त्याच्यात तो स्वाद होता त्याचा. तर तो अनुभव मला आत्ता मला म्हणजे ते कळलं की ते पानाचं काय, कसं काय ते पान आलं माझ्याकडे, कसं काय मला ते त्याच्यानंतर त्यासारखं पान का नाही खायला मिळालं. मी माझी इच्छा असूनही बराच प्रयत्न केला पानचं हे करायचा, पण मला ते तसं पान अजून मिळालंच नाही कुठे. त्या घरामध्ये वाईब्स आहेत एवढं नक्की. परवाच मी ते अनुभवलं. आणखीन कोणाला बोलायचंय? बहुतेक झालंय सगळ्यांचं बोलून. असेच अनेकांचे अनुभव असतील दादा, ते आपोआप आपल्याला जोडले जातील की शंकर महाराज आमच्या घरी राहिलेत, त्यांना सहवास मिळाला, आशीर्वाद मिळाला. आपण आवाहन करू या माध्यमाद्वारे की ज्यांचे असे अनुभव आहेत तर त्यांनी कृपा करून आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा आणि आपले अनुभव जरूर शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद ताई, निशाताई. मी आपली मनापासून आभारी आहे. गुरुदादा, भेटूया सगळेजण. धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम ताई. कोटी कोटी प्रणाम श्रोताताई.